गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या वाहन चोरीचे प्रकार वाढले असल्याने त्याबाबत पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी वेळोवेळी कठोर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन कोटगुल येथे अपराध गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी नामे प्रदीप कुमार फुलसिंग कोडापे यांची ओळख पटविली होती। त्यानंतर गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मौजा टेमली छत्तीसगड येथून आरोपी प्रदीप कुमार फुलसिंग कोडापे वय 19 वर्ष राहणार टेमली तहसील मोहल्ला जिल्हा मानपूर मोहल्ला छत्तीसगड याला मौजा टेमली येथून अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले होते। चौकशी दरम्यान आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने व त्याच्या साथीदाराने नामे टेमलाल रामखिलावन साहू वय 19 वर्ष राहणार चिलमगोटा तहसील दौडी लोहारा जिल्हा बालोद छत्तीसगड यांनी मिळून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटारसायकल चोरी केली असल्याचे आरोपीने पोलिसांसमक्ष कबूल केले होते। त्यानंतर आरोपी तास पोस्टे कोटगुल पोलिसांनी अटक करून न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। या दरम्यान आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या संदर्भाने अधिकची विचारपूस केली असता पोलीस स्टेशन कोटगुल येथे असे विविध गुन्हे उघडकीस येऊन या गुन्ह्यातील एकूण 3 दुचाकींसह इतर 6 दुचाकी अशा एकूण 9 दुचाकी किंमत अंदाजे 3,15,000 रुपये आरोपींकडून ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। पोस्टे कोटगुल पोलिसांनी आपल्या तपास कौशल्याचा वापर करून आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीमुळे सदर गुन्हे उघडकीस आले आहेत। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन कोटगुल येथील पोलीस अधीक्षक उपनिरीक्षक दयानंद शिंदे हे करीत आहेत। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज उमेश गजलपेल्लीवार तालुका प्रतिनिधी गडचिरोली।